आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। वसतिगृह प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती। प्रवेशासाठी आता कोणतीही वयोमर्यादा नाही। मंत्री अशोक उईकेंची घोषणा। ज्या गडचिरोली येथील विद्यार्थिनी आहेत त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीयेत। आदिवासी विकास मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम। पुण्याच्या मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। राहुलजींना अद्ययावत माहिती देणं आवश्यक होतं। ती आश्रमशाळा कुणाची हे सांगायला हवं होतं। राहुल गांधींना पूर्ण माहिती। राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर अशोक उईकेंचा टोला। बिहारमधील पाटण्यामध्ये परीक्षेत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरून विद्यार्थी रस्त्यावर। बीपीएससीची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक। विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज। निफाडमधून गुवाहाटीला जाणारी कांद्याची रेल्वे रद्द। कांद्याची रेल्वे रद्द करण्याचं कारण मात्र अस्पष्ट। मंत्री संजय राठोड, माजी मंत्री दीपक केसरकर आणि समाधान सरवणकर यांच्या अतिक्रमणांवर मुंबई पालिकेचा हातोडा। प्रभादेवीच्या उच्चभ्रू इमारतीमध्ये पालिकेची कारवाई। मराठी सक्तीच्या वादानंतर परप्रांतीयांचा व्हिडिओ व्हायरल। रेल्वेत मराठी व्यक्तींना सेवा देऊ नका, परप्रांतीय नागरिकांचं आवाहन। मराठी बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर निघून जा। चारकोप परिसरामध्ये मनसेचा रिक्षा चालकांना बॅनरमधून इशारा। मराठी सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालक धास्तावले। अनेक चालकांनी व्यवसाय केले बंद, तर काही चालकांचा ठराविक हद्दीपर्यंतच प्रवास। पालघरमधील मुखाड्यामध्ये 18 वर्षीय मुलाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप। पुस्तक वाचून आजार दूर होतील असा दावा। 22 महिलांविरोधात गुन्हा दाखल। तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका। 2 आठवड्यात सरेंडर करण्याचे आदेश। सरेंडरमधून सूट देण्याची मागणी फेटाळली। पुढची बातमी बघूया। सोलापुरातल्या सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखर खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली आहे। कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेर खरेदीसाठी गर्दी केली होती। सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येते। साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आलं होतं। मात्र अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठ्या संख्येनं गर्दी केली। सध्या आपण पाहतोय की साखराचे भाव आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आणि साखर आहे ते 70 पार गेलेले आहे। सध्या आपण सिद्धेश्वर साखर कारखान्याचे जे साखर वितरण व्यवस्था आहे त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जे शेतकरी सभासद आहे मोठ्या प्रमाणावर गर्दी करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 3 दिवसापासून अशाच पद्धतीची गर्दी आपल्याला पूर्ण साखर कारखाना परिसरात दिसून येत आहे। सिद्धेश्वर साखर कारखाना हा मोठा कारखाना आहे। जवळपास 3 तालुक्यांचा मिळून हा कारखाना आहे। 20 ते 25 हजार सभासद आहेत, पण एवढी गर्दी अचानक का पडली? 32 लोकसभा आहे, 32,000। त्याच्यामुळे आता सध्या साखरचा भाव वाढला म्हणून गर्दी पडलेला आहे। शेतकऱ्याला साखर मिळत नाही म्हणून गर्दी पडलेला आहे। एवढा सकाळी आम्ही 6:30ला उभारलो इथं, अजून बी साखर मिळेना। वास्तविक पाहता साखरेचे दर तर साधारण 3-4 हजार पूर्वी होते। आता शेतकऱ्याला थोडा जादा भाव मिळेल, साखरेचे दर असं स्थिर राहू द्या, शेतकऱ्याला त्यामुळे 4 पैसे मिळतील, उत्पन्न होईल त्यांचं आणि त्याच्यामुळे शेतकरी हा बळीराजा सुखावला जाईल। हे नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूया। मुंबई महापालिकेचा बड्या राजकारण्यांना दणका पाहायला मिळतोय। प्रभादेवीच्या एका इमारतीतील अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आलेला आहे। संजय राठोड, समाधान सरवणकर, दीपक केसरकरांचे फ्लॅट या आलिशान इमारतीमध्ये असल्याचं कळतंय आणि आलिशान इमारतीतील अतिक्रमणावर आता कारवाई केली जाती आहे। मुंबई पालिकेच्या जी दक्षिण विभागामध्ये ही कारवाई केली जात असल्याचं कळतंय। आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकरांच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली जाते। त्यामुळे बड्या राजकारण्यांना हा पालिकेनं दणका दिलाय। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग या संदर्भातली अपडेट देतील।
प्रशांत, बड्या राजकारण्यांना दणका दिलेला आहे पालिकेनं, काय अधिकची माहिती आहे? श्रेयस, आपल्याला माहिती आहे प्रभादेवीतला रुस्तुमजी ग्राउंड ABC या 3 विंग मधल्या या टोटल इमारती आहेत आणि प्रत्येक विंग मध्ये 186 सदनिका आहेत. या सगळ्या तिघही ज्या इमारती आहे या 63 मजली आणि अत्यंत उच्चभ्रू वस्ती मानली जाते, गगनचुंबी इमारत आहे. आणि याच ठिकाणी संतोष गौनकर म्हणून जे RTI ऍक्टिव्हिस्ट आहे त्यांनी महापालिकेला तक्रार केली होती BMCला की या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. BMC उपायुक्त अश्विनी जोशी यांनी तत्काळ याची छाननी करण्याचे आदेश दिले होते आणि याच्यामध्ये तब्बल 128 फ्लॅट धारकांनी अतिक्रमण केल्याचं लक्षात आलंय. कोणत्याही इमारतीच्या मजल्यावरच्या लिफ्टच्या बाजूला जी लॉबी स्पेस असते, मोकळी जागा, ती सुद्धा लिफ्ट व्यतिरिक्त पूर्णपणे एन्क्रोच करून घेतली होती 128 या पूर्णपणे फ्लॅट धारकांनी. याच्यामध्ये जे विद्यमान मंत्री संजय राठोड यांची पत्नी शीतल राठोड यांना अधिकृत BMCने नोटीस जारी केलेली आहे. समाधान सरवणकर, सदा सरवणकर यांचा मुलगा यांचाही फ्लॅट आहे. दीपक केसरकर जे माजी मंत्री आहेत ते या ठिकाणी भाड्याने राहतात आणि तब्बल 4,20,000 रुपये दरमहा ते भाडं देतात अशी माहिती समोर आलेली आहे. एकंदरीत या सगळ्या 128 बड्या राजकारणी, नेते, उद्योजक यांना हा पूर्ण दणका देण्यात आलेला आहे. या ठिकाणी जी लॉबी आहे त्या लॉबीचं अतिक्रमण करण्याचा निर्णय काही बड्यांनी घेतला आणि ते अतिक्रमण आदर्श ठेवून 128 फ्लॅट धारकांनी केला. A आणि B विंग या दोघांना कनेक्ट असलेली लॉबीची जागा फक्त लिफ्ट सोडली तर यांनी पूर्णपणे अतिक्रमण केलंय. अशा प्रकारचं चित्र एकंदरीत समोर छाननीमध्ये आलंय. पालिका आयुक्त अश्विनी जोशी म्हणजे उपायुक्त अश्विनी जोशी यांनी तातडीनं घेतलेली दखल, घेतलेली सुनावणी, केलेली मोजणी आणि यानंतर दिलेला हा दणका या सगळ्याच विषयात 128 फ्लॅट धारकांना नोटीस BMCने जारी केल्याच आहे. पण त्याच व्यतिरिक्त रुस्तुमजी ग्राउंड या विकासकाला सुद्धा नोटीस जारी केली आहे. जवळपास महिनाभर ही कारवाई सुरू राहणार हे निश्चित. श्रेयस, नक्कीच. आता याभोवती राजकारण देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. महापालिकेतील पक्षांतर्गत बैठकीमध्ये कोणताही वाद किंवा खडाजंगी झालेली नाही असा दावा अमित साटम यांनी केला आहे. तर स्टँडिंग कमिटीमध्ये कोणतीही अंडरस्टँडिंग होणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला अमित साटम यांनी दिलेला आहे. शिवाय काम करत असताना मतभेद होऊ शकतात, वेगवेगळे माध्यमं असू शकतात, हा वाद नसतो असंही अमित साटम यांनी म्हटलेलं आहे. तर महापौर रितू तावडेंचा रोख हा शिरवाडकरांकडे नसून अधिकाऱ्यांकडे होता असंही साटम यांनी म्हटलं. बैठकीमध्ये गेल्या 4 ते 5 महिन्यांच्या कामांचा लेखाजोखा, भविष्यातल्या कामांची प्लॅनिंग आणि कशा प्रकारे नगरसेवकांनी मुंबईकरांकरता काम करणे अपेक्षित आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली. पुढच्या 6 महिन्याचं प्लॅनिंग झालं आणि कशा प्रकारे एक संघ म्हणून मुंबईकरांनी दिलेल्या जबाबदारीला आपल्याला पार पाडायचं आहे या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झालेली आहे. पारदर्शकतेने प्रशासन चालवण्याचा आमचा निर्धार आहे आणि अशा प्रकारे वाद समोर आणून किंवा बिनबुडाचे आरोप करून किंवा फेक नरेटिव्ह पसरवण्याला मी सांगू इच्छितो की आपण कितीही टोकाचं फेक नरेटिव्ह पसरवलात किंवा आरोप केलेत तरीही स्टँडिंग कमिटीची कोणतीही अंडरस्टँडिंग सुरू होणार नाही. पारदर्शकतेनेच कारभार चालेल. सर्व खरेदी ही जेम पोर्टलवरतीच केली जाईल आणि त्यामुळे काही लोकांना अपेक्षित आहे, काही लोकांचे मीटर बंद झाले आहेत, ते मीटर पुन्हा सुरू होणार नाही. आपण रिपोर्ट केल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट घडलेली नाही, नंबर 1. नंबर 2, झारीतले शुक्राचार्य म्हणजे महापौरांचा जो रोख होता तो प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांवरती होता.